नाइन्थ पोटेन्शिओमीटर. पोटेन्शिओमीटर. बर, बिफोर डायरेक्टली गोइंग टू द सर्किट, पहिल्यांदा आपण याचा युजेस बघू. कुठे वापरतात, का वापरतात. कारण आपल्याला एखादी गोष्ट का वापरतात हे कळलं नाही तर मग ते वापरून काय फायदा आहे, पुढे शिकून त्याचा काय इंटरेस्ट होणार आहे. सगळ्यात पहिली गोष्ट ह्याचा यूज लिहा. दिस इन्स्ट्रुमेंट इज युज्ड टू मेजर potential difference. Measure potential difference. Then दूसरा, second, this can also be used to find EMF of a cell. EMF of a cell. Third, this can also be used to find internal resistance of cell. बेसिकली मला काय करता येतं, पोटेन्शियल डिफरन्स ऑफ सेल, ईएमएफ आणि इंटरनल रेजिस्टन्स, हे मला तिन्ही काढता येतात. अच्छा, कम बॅक. मग तुम्ही म्हणाल की अरे पोटेन्शियल डिफरन्स तरी व्होल्टमीटर पण काढतो. व्होल्टमीटर पण काढतो, येस काढतो, बरोबर आहे. मग हे कशासाठी इतकं सगळं बल्की. बघा, व्होल्टमीटर मध्ये काय होतं, देर आर लॉसेस. आपण बघितलं ना, व्होल्टमीटर आयडियली कसं असलं पाहिजे, इट शुड हॅव इन्फायनाइट रेजिस्टन्स. पण असं होतं का रिअल लाईफ मध्ये, होत नाही. व्होल्टमीटरचं रेजिस्टन्स काहीतरी फायनाइट असतं आणि त्या फायनाइट रेजिस्टन्समुळे काय होतं, तो स्वतः काहीतरी करंट खातो. इट अलाउज सम करंट टू पास थ्रू इट सेल्फ. अँड म्हणून काय झालं, त्याच्यामुळे एरर होतो. आपण तो एरर बघितला आपण किती होतो, पर्सेंटेज एरर वगैरे. ओके, म्हणून पोटेन्शिओमीटर इज अन इन्स्ट्रुमेंट विच इज एरर फ्री इन दॅट रिगार्ड. तो स्वतः काही खात नाही. नाव लिसन, कम बॅक टू दिस. ह्याचं कन्स्ट्रक्शन बघूयात. आता याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, दोन सर्किटचे भाग आहेत. ह्याला ही मधली थिक लाईन दिसतीये ना, इट इज अ थिक वायर. दिस इज अ थिक वायर. ह्याला म्हणतात पोटेन्शिओमीटर वायर. बेसिकली असते ही थिक वायरच, थिक वायरच असते ही, पण ह्याला म्हणतात पोटेन्शिओमीटर वायर. असते काय, ही थिक वायर. अच्छा, ही वायरची लेंथ जी असते ना, ही फार मोठी असते. इतकी एवढीशी लहान नसती, एकदम मोठी असते. आता इतकी मोठी वायर जर इतकी मोठी वायर आपण एका म्हणजे सर्किट किती मोठं होईल, म्हणून रिअल लाईफ मध्ये काय करतात, ही वायर अशी 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 केलेली असते. कळतंय का तुम्हाला. म्हणजे ही असती वायर फार मोठी, पण ती अशी एका दोन पॉइंट्स मध्ये अशी इथं 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 खिळा असतो, असे खिळे असतात, त्या खिळ्यामध्ये अशी लावलेली असते. कळतंय ही वायर. यू अंडरस्टँड. ओके, बघा, दॅट्स वन थिंग. आता हे जे वरचं सर्किट आहे, ह्याला म्हणतात प्रायमरी सर्किट. ह्याला आपण म्हणू प्रायमरी सर्किट. आणि हे खालचं जे दिसतंय पोटेन्शिओमीटर वायरच्या खालचं, ह्याला सेकंडरी सर्किट. सेकंडरी सर्किट. हा, आता बघूयात आपण ह्याचं कसं आहे. सगळ्यात पहिल्यांदा इथं ही सेल आहे आणि ही एक सेल आहे, त्याचं मला पॅरामीटर्स मोजायचे आहेत. बरं, पहिल्यांदा आपण ह्याचं डिस्कशन करू. सगळ्यात पहिल्यांदा आपण प्रायमरी सर्किटवर फोकस करू. बघा, प्रायमरी सर्किटमध्ये तुम्हाला काय काय दिसतं. समजा या थिक वायरची लेंथ एल आहे, थिक वायरची लेंथ एल आहे. बरं, आता मी काय करतो, समजा याचं पोटेन्शियल 0 व्होल्ट आहे आणि याचा पोटेन्शियल समजा ही जी हा जो सेल आहे, हा म्हणा, ही म्हणा, हे म्हणा, हा जो सेल आहे त्याची पोटेन्शियल डिफरन्स व्ही आहे, आउटपुट त्याचं व्ही आहे. तर ही प्लेट 0 व्होल्टची मानली तर आता हे पोटेन्शियल काय झालं, व्ही व्होल्ट झालं ना, हे झालं व्ही. अच्छा, हे व्ही म्हणलं की हे पण व्ही, हे 0 म्हणलं की हे पण 0. अच्छा, आणि ही लेंथ वायरची लेंथ एल. आता काय होतं बघा, मला सांगा, ही वायर थिक घ्यायचं कारण काय. ही पण वायरच आहे ना, ही पण वायर आहे, ही पण वायर आहे आणि ही पण वायर आहे. थिक का घेतली, या वायर ही जी वायर आहे ती कनेक्टिंग वायर असते. कनेक्टिंग वायरचा रेझिस्टन्स कमीत कमी असला पाहिजे, आयडियली 0 असला पाहिजे. या वायर्स रेझिस्टन्स लेस वायर्स असतात. हा, पण मला ही जी वायर घ्यायची आहे ती रेझिस्टन्स लेस नकोय, मला ती थिक पाहिजे. थिक पाहिजे म्हणजे ह्याचा स्वतःचा काहीतरी रेझिस्टन्स असायला पाहिजे. आय वॉन्ट इट टू, नाहीतर शॉर्ट सर्किट होऊन जाईल वरती. मला शॉर्ट सर्किट करायचं नाहीये. दिस वायर हॅज रेझिस्टन्स.
हा, आणि ही युनिफॉर्म आहे. दिस वायर इज युनिफॉर्म, हॅज सम रेझिस्टन्स. बर, आता रेझिस्टन्स आहे म्हणलं की काय होतं, पोटेन्शियलचा ड्रॉप होतो. मग तुम्ही जर पॉझिटिव्ह करंट ट्रेस करत आले तर इथलं पोटेन्शियल व्ही आणि इथलं पोटेन्शियल झिरो, म्हणजे इथनं व्हीचा असा ड्रॉप होत 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 झिरोला आले ना. बर, आता हा ड्रॉप कसा असतो, ऍब्रप्ट असतो का, तर नाही, ग्रॅज्युअल असतो. हा ड्रॉप ग्रॅज्युअल असतो. जसं आपला एक उतार आहे, तर किंवा आपल्या पायऱ्या आहेत. मी आता पहिल्या मजल्यावर आहे, इथनं डायरेक्ट मी जम्प करता येईल खाली ग्राउंड फ्लोअरवर, तो ऍब्रप्ट जम्प झाली, हातपाय मोडतील. पण जर पायऱ्या 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 काय असतात, पायऱ्याने काय करतो आपण, ती जम्प ग्रॅज्युअल करतो. आपण पायऱ्या उतरतो खाली, ग्रॅज्युअली करतो. सिमिलरली या व्ही पासनं झिरोला पोटेन्शियल ड्रॉप इमिजिएटली होत नाही. असं नसतं की इथं व्ही आहे, इथं व्ही आहे, व्ही आहे, व्ही आहे, आणि इथं व्ही आणि इथं एकदम इमिजिएटली झिरो आला, असं होत नाही. ते इट इज नेव्हर लाईक दिस. ते हा पोटेन्शियल ग्रॅज्युअली कमी होतो. अच्छा, या पोटेन्शियलचे जे ग्रॅज्युअल कमी होणं आहे, याला एक शब्द आहे पोटेन्शियल ग्रेडियंट. याला म्हणतात पोटेन्शियल ग्रेडियंट. ग्रेडियंटचा अर्थ असतो उतार. ग्रेडियंट, रस्त्याचा ग्रेडियंट असतो. ग्रेडियंट हा फार टेक्निकल शब्द आहे. ग्रेडियंट म्हणजे समथिंग विच हॅज लिनियरली इन्क्रीजिंग और लिनियरली डिक्रीजिंग पॅरामीटर प्रॉपर्टी, दॅट इज कॉल्ड ग्रेडियंट. फाईन. आता पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजे काय, आता हे पण लिनियर कमी व्हायला लागलंय. इथं व्ही होतं, इथं झिरो होतं, आणि लिनियर जर कमी होत असेल तर एक्झॅक्टली ही लेंथ एल असेल तर L/2 ला किती असेल पोटेन्शियल, कॅन यू गेस. जर हे लिनियरली कमी होत असेल तर L/2 लेंथ, ह्याच्या या लेंथच्या एकदम मधोमध किती पोटेन्शियल असेल, V/2 असेल ना. व्ही पासून कमी होतंय तर V/2 असेल. हा, L/3 ला किती असेल, तर L/3 ला असेल V/3. हे कळतं तुम्हाला. म्हणजे आपण या लेंथ नुसार हे पोटेन्शियल कमी कमी होत चाललेलं आहे. बरं, आता मला ह्याचं काही रिलेशन काढता येईल का, पोटेन्शियल ग्रेडियंट. व्हॉट इज पोटेन्शियल ग्रेडियंट, इट इज पोटेन्शियल डिफरन्स अपॉन लेंथ. पोटेन्शियल डिफरन्स अपॉन लेंथ. सॉरी, म्हणजे मला सांगा या थिक वायरच्या अक्रॉस पोटेन्शियल ग्रेडियंट किती आहे, याच्या अक्रॉस असलेला पोटेन्शियल डिफरन्स अपॉन याची लेंथ. आता मला सांगा किती पोटेन्शियल डिफरन्स आहे याच्या अक्रॉस. इथं झिरो आहे, इथं व्ही आहे, मग नंतर व्ही झाला ना. बेसिकली हा व्ही मायनस झिरो असतो ना, पण आपण तसं लिहित नाही. व्ही मायनस झिरो अपॉन एल. तुम्हाला हे कळत आहे का. ही झाली पोटेन्शियल ग्रेडियंट. याला असं सुद्धा म्हणता येईल, इट इज पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ. असं पण लिहू काय ना मी, पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ. अरे कळतंय का. बघा आता ह्याचा फायदा काय, व्हॉट इज यूज ऑफ पोटेन्शियल ग्रेडियंट. जर मी पोटेन्शियल ग्रेडियंटला कुठल्याही लेंथनी मल्टिप्लाय केलं, तर मला काय मिळेल, मला त्या त्या ठिकाणचं मला पोटेन्शियल मिळेल. फॉर एक्झाम्पल, इथनं या पॉइंट पासनं एक्स अंतरावर, या पॉइंट पासनं एक्स अंतरावर किती पोटेन्शियल असणार आहे, कसं कळेल मला. ओके, कसं करणार, हा पॉइंट समजा पी म्हणला तर मला काय मिळेल, व्हीपी इज नथिंग बट पोटेन्शियल ग्रेडियंट इंटू ही लेंथ ना, जी एक्स आहे. पोटेन्शियल ग्रेडियंट किती आहे, V/L इंटू एक्स. अरे कळतंय का. पोटेन्शियल ग्रेडियंटला तुम्ही जर कुठल्याही लेंथनी मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला काय मिळेल, तुम्हाला त्या लेंथच्या अक्रॉस असलेला तुम्हाला पोटेन्शियल डिफरन्स मिळेल. तुम्हाला हे कळतंय का, हे इम्पॉर्टंट आहे, हे नोट डाऊन करा. कळतंय. ओके, आता हे आपल्याला टाइम अँड अगेन ह्याच्यात न्यूमेरिकल्स फार चांगले येतात. ते आपल्याला करायचं असेल तर किती मला सांगा, एक प्रॅक्टिस करू. हे जरा समजा 15 वोल्टची सेल आहे ही, म्हणजे हा म्हणजे काय झालं, हा 0 आणि 15 वोल्ट. अच्छा, म्हणजे हा पण 0 आणि हे काय झालं 15 वोल्ट. आणि समजा ही लेंथ आहे 4 मीटर. तर x इक्वल टू 40 सेंटीमीटर ला पोटेन्शियल सांगा किती आहे. कसं करणार, मला पोटेन्शियल ग्रेडियंट काढता येईल ना. व्हॉट इज पोटेन्शियल ग्रेडियंट,
याचं युनिट काय असणार आहे पोटेन्शियल ग्रेडियंटचं? वोल्ट पर मीटर असेल ना पोटेन्शियल ग्रेडियंटचं युनिट? वोल्ट पर मीटर. अच्छा किती आहे? 15 वोल्ट सेल आहे म्हणजे 15 इथं आणि 0 इथं म्हणजे किती आहे? 15 मायनस 0 अपॉन लेंथ 4 म्हणजे पोटेन्शियल ग्रेडियंट काय झालं? 15/4 वोल्ट पर मीटर. व्हॉट इज दिस? हा पोटेन्शियल ग्रेडियंट आहे, लक्षात घ्या, पोटेन्शियल नाही आहे. पण मला पोटेन्शियल किती लेंथला पाहिजे? 0.4 मीटरला पाहिजे. म्हणजे मला पोटेन्शियल ॲट पॉईंट पी जे पाहिजे ते काय करतो? या पोटेन्शियल ग्रेडियंटला 0.4 नी मल्टिप्लाय करतो. कळतंय? म्हणजे काय झालंय? 1.5 वोल्ट. म्हणजे पॉईंट पीचं पोटेन्शियल किती झालं इन कम्पॅरिझन टू 0? किती आहे? 1.5 वोल्ट. मला पोटेन्शियल डिफरन्स मिळाले या दोघांमधला. क्लिअर? तर हे आपण वापरणार आहोत इथं पुढे. काय पुढे आता इतकं अजून जास्त एक्सप्लेन नाही करत मी. बघा आता मी काय करतो, हा पहिला आता यूज बघू. लेटेस्ट से फर्स्ट एक पाहिजे असेल तर बुलेट टू फाइंड EMF ऑफ सेल. चला सेलचा EMF काढायचा यूज बघू. छोटा बुलेट मारा. आता याच्यासाठी काय करतो मी? हे झालं प्रायमरी सर्किट तुम्हाला सांगितलं. आता सेकंडरी सर्किट आहे. सेकंडरी सर्किट मध्ये हा E हा अननोन आहे. आता हा काय आहे? अननोन. लक्षात घ्या मी तुम्हाला प्रिन्सिपल शिकवतोय. आय एम टीचिंग इज द प्रिन्सिपल. त्याच्यावरून तुम्हाला नोन कुठलं कधी कधी हे नोन असेल कधी हे अननोन असेल. तर असं हे तुम्हाला खेळता आलं पाहिजे. दिस यू शुड बी एबल टू डू इट. तर तुम्हाला प्रिन्सिपल कळलं तर. बघा ओके. आता हे एक्सपेरिमेंट चालू कसा करतो मी? इथं कुठेतरी की वगैरे पण लावता येईल. की बंद चालू करायला काहीतरी पाहिजे ना. बघा मी पहिल्यांदा प्रायमरी सर्किट चालू करतो. हा चालू केल्यानंतर काय झालं? या थिक वायरच्या अगेन्स्ट पोटेन्शियल ग्रेडियंट क्रिएट झाला. बरं ठीक आहे. पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट झाला म्हणजे ग्रेडियंट आहे त्याच्यात. चला आता जॉकी वेल आता सेकंडरी मी क्रिएट केलं. सेकंडरी सर्किट पण मी स्विच ऑन केलं. आता काय झालं? हा EMF मी असा कनेक्ट केला आणि हे अननोन आहे. बरं कनेक्ट केल्यानंतर काय होईल? बाय डिफॉल्ट याच्यात काहीतरी डिफ्लेक्शन असेल ना. देर विल बी सम डिफ्लेक्शन. बरं आता मी काय करतो? या जॉकीला असा धरून असा मूव्ह करतो. पहिल्यांदा इथनं मूव्ह करतो. या पॉईंटला टेक होतो असा मूव्ह करतो आणि कुठपर्यंत मूव्ह करतो? हे जोपर्यंत मूव्ह करतो जोपर्यंत या गॅल्व्हॅनोमीटर मध्ये नल डिफ्लेक्शन येणार नाही. कळतंय का? मी तोपर्यंत या जॉकीला हलवतो. इथं मूव्ह करतो अक्रॉस त्या वायरवर ठेवून टच करून स्लाइड करतो. तो कधीपर्यंत करतो? जोपर्यंत मला गॅल्व्हॅनोमीटर मध्ये नल डिफ्लेक्शन दिसणार नाही तोपर्यंत करतो. अच्छा नल डिफ्लेक्शन दिसलं थांबलो. आता काय झालं बघा? नल डिफ्लेक्शन ज्या इन्स्टंटला आलं मला ती लेंथ काढता येते का बघा? कॅन आय फाइंड दॅट लेंथ? येस मला ती लेंथ मोजता येते कारण या वायर बरोबर मला खाली मीटर पट्टी पण असते ना. म्हणजे मीटर नाही अच्छा पट्टे असतात ना मेजरमेंट्सच्या इन्स्ट्रुमेंट. यू कॅन जस्ट मेजर द लेंथ मेजरिंग इज नॉट अ प्रॉब्लेम. ही लेंथ मला मिळाली. समजा ही लेंथ L1. अच्छा आता सांगा काय झालं? आता मला सांगा पोटेन्शियलचं आपण डिस्ट्रीब्युशन करू. हे 0 व्होल्ट होतं ना इथे. हे 0 म्हणलं की हे पण 0. हे 0 म्हणलं की हे EMF हे E. अच्छा इथलं पोटेन्शियल E. आता इथनं पुढे पोटेन्शियल ड्रॉप होईल का? ओके मला सांगा. आता नल डिफ्लेक्शन म्हणजे यातनं करंट किती जाणार? 0. त्यालाच तर नल डिफ्लेक्शन म्हणतात. अच्छा आता याच्या अर्थ काय? या सेलनं इथनं या सेकंडरी सर्किटमध्ये करंट नाहीये. इथं नल डिफ्लेक्शन आलं म्हणजे काय? इथं पण करंट नाही. अख्खं सेकंडरी सर्किट नाव देर इज नो करंट इन सेकंडरी सर्किट. म्हणूनच नल डिफ्लेक्शन आलं नाही तर. ओके सेकंडरी सर्किटमध्ये जर करंटच फ्लो होत नाहीये तर इथनं हे E असेल तर हे E मायनस IR झालं असतं ना. हे काय झालं असतं? E मायनस IR. पण I तरी 0 आहे. पोटेन्शियल ड्रॉप आपण शिकलो ना. IR चा ड्रॉप होत असतो रेझिस्टन्स जाताना.
ई मायनस आय आर व्हायला पाहिजे होतं, पण आय 0 असल्यामुळे इथं ईचं ईच राहिलं. इथं काय राहिलं? ईचं ईच राहिलं. का? मध्ये करंटच नाही, आय 0 आहे. आता इथं ई म्हटल्यानंतर इथं सगळं सगळं ई ई ई ई ई आणि समजा हा पॉईंट पी, हा पॉईंट पी. अच्छा, आता मला सांगा पोटेन्शियल ऍट पॉईंट पी जे आहे प्रायमरी सर्किटच्या अनुसार किती आहे? प्रायमरी सर्किट आणि सेकंडरी सर्किट असं लिहिलं, पण पोटेन्शियल पॉईंट पी तरी एकच आहे ना, त्याचं पोटेन्शियल एकच पाहिजे ना, पॉईंट पी एकच आहे ना ऑब्व्हियसली. तर पॉईंट पीचं पोटेन्शियल प्रायमरीच्या अनुसार किती पाहिजे? बघा मी तुम्हाला काय शिकवलं, या लाईन मध्ये पोटेन्शियल कसं मला मिळतं, तुम्ही काय करा पोटेन्शियल ग्रेडियंट या लेंथनी मल्टिप्लाय करा, म्हणजे प्रायमरीच्या अनुसार पॉईंट पीचं पोटेन्शियल काय पाहिजे? पोटेन्शियल ग्रेडियंट इंटू लेंथ, पोटेन्शियल ग्रेडियंट इंटू लेंथ. तुम्हाला काय मिळालं? तुम्हाला हे काय मिळालं? पोटेन्शियल ऑफ पॉईंट पी कशा दृष्टीने मिळालं? इन कम्पॅरिझन विथ रिस्पेक्ट टू प्रायमरी सर्किट. अच्छा, सेकंडरी सर्किटचं किती आहे? सेकंडरी सर्किटनुसार इथलं पोटेन्शियल किती असायला पाहिजे? ई असायला पाहिजे. कळतं? दॅट्स इट. मला व्ही माहिती आहे, कारण ही सेलचं पोटेन्शियल अननोन, पोटेन्शियल नोन आहे, मला माहिती असलेली सेल आहे. मला एल माहिती आहे, ही लेंथ मला माहिती आहे किती आहे, आणि मला L1 हे मोजता येतं एक्सपेरिमेंट करून. ब्रिलियंट, इज इट नॉट? तर ह्याच्याने मला काय मिळालं? आय कॅन फाइंड फ्रॉम दिस, आय कुड फाइंड व्हॉट? EMF. मला हे माहिती आहे, हे माहिती आहे, हे माहिती आहे. देयर इज EMF. इज इट क्लिअर टू यू? तुम्हाला कळतंय हे? बघा, दिस इज वन यूज ऑफ पोटेन्शियल, पोटेन्शिओमीटर. नोट डाऊन करून घ्या. आता तुम्ही नोट डाऊन करायची प्रोसिजर तुम्हाला हे सांगू का मी? तुम्ही हो म्हणाला असं मला अपेक्षा आहे, माझ्या पास्ट सगळ्या एक्सपिरियन्सेसवरनं. तर मी तुम्हाला सांगतो. बघा, हे लिहिलं, टू फाइंड EMF ऑफ अ सेल. ओके, लिहा ॲज अ प्रोसिजर. प्रायमरी सर्किट अँड सेकंडरी सर्किट बोथ आर स्विच्ड ऑन and this jockey is moved on this thick wire or potentiometer wire gradually or slowly until null deflection is obtained in galvanometer, until null deflection is obtained in galvanometer. Okay, what next? When null deflection is obtained in secondary circuit, the potential distribution can be given like this as shown, 0 0 E E. आणि why हे E का असेल लिहा? Because there is no current in secondary circuit. This E, there is no drop. There is no drop. What drop? Potential drop. Okay, across R. बरं, E आला. त्यानंतर काय लिहिलं पुढे? But point P is a single point. That's why potential of point P with respect to primary circuit should be potential of point P with respect to secondary circuit. With respect to primary circuit किती potential आहे याचं? Potential gradient into length L1. आणि with respect to secondary circuit ह्याचा potential किती आहे? E आहे. कळतंय? Now because we know V1, L, VL आणि L1, E can be determined. Easy. Okay. आता याचा फायदा काय तुम्ही बघितला का इथं? If you look at the benefit of this make, तर काय दिसतं तुम्हाला इथं? इथं हा R चा काही प्रॉब्लेमच नाहीये, इंटरनल रेजिस्टन्सचा काही इश्यूच नाही. का? यातनं करंटच फ्लो होत नाही ना, नेट डिफ्लेक्शन नसल्यामुळे, नल डिफ्लेक्शन असल्यामुळे. त्यामुळे R मधनं करंटच फ्लो होत नाहीये, तर काही इश्यूच नाहीये. म्हणजे या R ने इथं काही डिस्टर्बन्सच होत नाही. R माहिती असू देत नसू देत, डायरेक्ट तुम्हाला E डायरेक्टली मिळालं त्या सेलचा. ब्रिलियंट. लिहा आहे. ओके, आपण पुढचे काही एक्झाम्पल्स बघूयात. 4 एक्झाम्पल्स मी काढलेले आहेत तुम्हाला दाखवायला. त्यातलं एखादं तुम्हाला दाखवतो मी हे एनिवे, पण तुम्ही स्वतः ट्राय करा बघायच्या अगोदर. सगळ्यात पहिलं एक्झाम्पल बघून घ्या. क्वेश्चन काय? असा सारखा सेटअप आहे, 20 वोल्ट बॅटरी आहे, इथं EMF साठी सेल आहे, गॅल्व्हनोमीटर वगैरे सगळं आहे. ओके, क्वेश्चन आहे फाइंड L1 फॉर नल डिफ्लेक्शन. फाइंड L1 फॉर नल डिफ्लेक्शन. ओके, म्हणजे हे नल डिफ्लेक्शन आहे, हे फार इम्पॉर्टंट आहे, कारण हे नल डिफ्लेक्शन नसेल तर काय होईल? या सेकंडरी सर्किट मधनं पण करंट फ्लो होईल ना, आणि त्याच्यामुळे काय होईल? इथं पोटेन्शियलचा ड्रॉप मला
काढावं लागेल, म्हणजे असं डायरेक्ट मला मिळणार नाही. कळतंय? त्यामुळे ही मेथड जी आहे वापरायची मेथड ही तेव्हाच व्हॅलिड आहे जेव्हा नल डिफ्लेक्शन आहे गॅल्व्हनोमीटरमध्ये. कळतंय का? अच्छा, मग त्यांनी म्हणलंय फाइंड L1 फॉर नल डिफ्लेक्शन. आता कसं काढणार? तीच प्रोसिजर फॉलो करा. तुम्हाला कुठला यातला फॉर्म्युला पाठ करायची गरज नाही. जस्ट यूज द सेम लॉजिक. हे आहे 0 व्होल्ट, हे आहे 20 व्होल्ट. हे 0 व्होल्ट म्हणलं की हे 0, हे 20 म्हणलं की हे 20. अच्छा, मग ह्याचा पोटेन्शियल ग्रेडियंट किती झाला? 20/10 म्हणजे 2 व्होल्ट पर मीटर. हा झाला पोटेन्शियल ग्रेडियंट. ओके. अच्छा, आता हा पॉइंट P जर नल डिफ्लेक्शन आला असेल तर काय पाहिजे? प्रायमरी सर्किटच्या अनुसार पोटेन्शियल ऍट पॉइंट P किती आहे? VP. पोटेन्शियल ग्रेडियंट इंटू लेंथ L1 ना. डॉट मारतो, लेंथ L1. आणि सेकंडरी सर्किटच्या अनुसार इथलं पोटेन्शियल किती? इथलं 4 व्होल्ट म्हणजे किती? हे 0 म्हणलं की हे 0 आणि हे किती? 4 व्होल्ट. हे 4 व्होल्ट झालं की हे सगळं इथनं करंट फ्लो होतच नाहीये, म्हणजे हे 4 व्होल्ट म्हणलं की हे पण 4 व्होल्ट म्हणजे हे 4. म्हणजे L1 ची व्हॅल्यू किती आली? 2 मीटर. अरे कळतंय? म्हणजे ओके, म्हणजे नल डिफ्लेक्शन कुठे येईल? ऍट 2 मीटर्स. इज इट क्लिअर? लेट्स गो फॉर दिस सेम क्वेश्चन. ट्राय करा. फाइंड L1 फॉर नल डिफ्लेक्शन. ओके, ट्राय करून झाला असेल बघू काय प्रॉब्लेम आहे त्याच्यात. हे किती? 0. हे आहे 20 व्होल्ट. हे 0 म्हणलं की हे 0 व्होल्ट. हे 20 व्होल्ट म्हणलं की हे 20 व्होल्ट. अच्छा, बर, हे 0 म्हणलं की हे 0, हे 0 ना. ही प्लेट 0. आता ही प्लेट 0 तर ही किती? -4. किती झाली? -4. ओके. हा, पण आता फॉर नल डिफ्लेक्शन म्हणजे किती आहे? दिस इज नल डिफ्लेक्शन जर असेल तर सेकंडरी सर्किटमध्ये कुठलाच करंट फ्लो होत नाही. मग हे -4 तर हा पण काय पाहिजे? हा पण -4 पाहिजे. अरे बापरे, पण आता असं पॉसिबल आहे का? असं पॉसिबल आहे का? मला सांगा. हा जो पॉइंट P आहे या P चं पोटेन्शियल काय पाहिजे? या P चं पोटेन्शियल 0 आणि 20 च्या मध्ये पाहिजे ना कुठेतरी. बघा इथं किती आलं पोटेन्शियल? इथं आलं होतं पोटेन्शियल 4 आलं होतं ना. इथं पोटेन्शियल VP किती आलं होतं? 4 आलं होता. VP 4 होता. 4 हा 0 आणि 20 च्या मध्ये आहे म्हणून ठीक आहे. पण इथं -4 आलं. -4 0 आणि 20 च्या मध्येच नाहीये. ओके फाईन. त्यामुळे या ठिकाणी दिस इज नॉट पॉसिबल. दिस इज नॉट पॉसिबल. तुम्हाला हा प्रॉब्लेम मी तुम्हाला मुद्दामून दिला की तुम्हाला हे कळावं की अशी अरेंजमेंट दिसती आहे म्हणून दरवेळेला पोटेन्शिओमीटर सारखा यूज याचा पॉसिबल आहे का? तर नाही. म्हणजे एखादा इन्स्ट्रुमेंट पोटेन्शिओमीटरसाठी वापरायचं जर असेल तर काय पाहिजे? या ठिकाणी येणारं जर पोटेन्शियल जी व्हॅल्यू आहे, या ठिकाणी येणाऱ्या पोटेन्शियलची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू काय पाहिजे? या दोन्ही पोटेन्शियलच्या मधली पाहिजे ना, तरच नल डिफ्लेक्शन पॉसिबल आहे. मला सांगा 0 आणि 20 च्या मध्ये -4 व्होल्ट कुठे येऊ शकतं का? म्हणजे या ठिकाणी नल डिफ्लेक्शन इज नॉट पॉसिबल. असं नल डिफ्लेक्शनच येणार नाही. तुम्ही या लाईन मध्ये कितीही त्या जॉकीला हलवा, नॉट पॉसिबल. क्लिअर? ओके. पुढे अगेन सेम. फाइंड L1 फॉर नल डिफ्लेक्शन. फॉर नल डिफ्लेक्शन. नल डिफ्लेक्शन मिळण्यासाठी L1 काढा. आता काय करणार? सेम लॉजिक. व तुम्ही प्रयत्न करा. यू ट्राय ऑन युअर ओन. व्हिडिओला पॉज करा. बर, पॉज करून झाला असेल, ट्राय करून झाला असेल. आता बघा इथलं पोटेन्शियल चला मानू 0. हे काय झालं? 48 व्होल्ट. अच्छा, आता इथलं पोटेन्शियल किती? कारण मध्ये रेझिस्टन्स आलाय. हा, त्यासाठी तर मला काय करावं लागेल? करंट काढावं लागेल. अच्छा, मी आता करंट कसं काढतो? मला सांगा. एनिवे ज्या इन्स्टंटला करंट फ्लो होणार आहे त्या इन्स्टंटला इथं काय येणार आहे? इथं नल डिफ्लेक्शन येणार आहे ना. तुम्हाला कळतंय मी काय म्हणतोय? जर इथं नल डिफ्लेक्शन एनिवे येणार आहे, कळतंय का तुम्हाला? नल डिफ्लेक्शन एनिवे येणार आहे तर वरचं सर्किट वेगळं, खालचं सर्किट वेगळं, दोन्हीचं एकमेकांमध्ये काहीही रिलेशन नाही. आता फक्त जस्ट लुक ॲट द प्रायमरी सर्किट. कारण मला लक्षात घ्या, मला L1 कधी काढायची आहे?
जेव्हा नल डिफ्लेक्शन तेव्हाच मला L1 काढायची आहे ना. हा ज्या इन्स्टंटला नल डिफ्लेक्शन होईल त्या इन्स्टंटला काय सेकंडरी मधनं काहीच करंट नाही. हा म्हणजे सेकंडरी सर्किट असून नसल्यासारखं आहे. मला जस्ट लुक ॲट द प्रायमरी सर्किट. याच्यामध्ये मला ही L1 कधी काढायची आहे? जेव्हा नल डिफ्लेक्शन आहे. जेव्हा नल डिफ्लेक्शन आहे. अच्छा, जेव्हा नल डिफ्लेक्शन आहे इथं त्या केसमध्ये सेकंडरी सर्किटमध्ये करंट काहीच नाही ना. म्हणजे सेकंडरी सर्किटचा प्रायमरी सर्किटशी काहीही संबंध नाही. दे आर डिफरंट. नाउ ओनली लुक ॲट प्रायमरी सर्किट. प्रायमरी सर्किटमध्ये हे 2 ओहम आहे आणि ह्याचा रेझिस्टन्स त्यांनी काय दिलाय? पोटेन्शिओमीटर वायरचा रेझिस्टन्स दिला त्यांनी दिला 10 ओहम. अच्छा, मग टोटल करंट किती झाला? करंट इन प्रायमरी सर्किट बोला. I इक्वल टू व्ही बाय आर ना. व्ही किती आहे? 48 आणि आर किती आहे? 10 आणि 2 12 म्हणजे झालं 4 एम्पियर. किती करंट आहे यातनं फ्लो होतोय? 4 एम्पियर. अच्छा, मग यातनं जर 4 एम्पियर करंट फ्लो होत आहे तर ड्रॉप किती झाला? म्हणजे हे 48 व्होल्ट असेल तर इथलं पोटेन्शियल किती आता? बघा, ड्रॉप IR ने ड्रॉप होणार ना. 4 2 8 बरोबर आहे. 4 2 8 ने ड्रॉप व्हायला पाहिजे. 4 2 8 ने ड्रॉप झाला तर इथलं किती झालं पोटेन्शियल? आता 40 व्होल्ट. काय किती झालं? 40 व्होल्ट. हे 40 व्होल्ट म्हणलं की हे 40 व्होल्ट. अच्छा, आणि हे 0. ओके, नाव कम बॅक. तरी तुम्हाला ही लेंथ विचारली आहे पॉईंट पी. पोटेन्शियल ऑफ पॉईंट पी किती आहे? पोटेन्शियल ग्रेडियंट इनटू दिस लेंथ जी L1 आहे आणि हेच पोटेन्शियल सेकंडरी मधनं किती येतं? हे 9 व्होल्ट. हे 0 व्होल्ट म्हणलं की हे पण 0. हे 0 आणि हे 9. आता हे नल डिफ्लेक्शन आहे म्हणजे की ह्याच्यातनं करंट पास होतच नाही, त्यामुळे इथं काही ड्रॉप होणार नाही. हे 9 म्हणलं की हे पण 9 9 9 9 9 आणि पॉईंट पीचं पोटेन्शियल 9 विथ रिस्पेक्ट टू सेकंडरी. मला L1 काढायचं आहे. म्हणजे L1 काय झाला? 9/4 मीटर. कळतंय का? दॅट्स आन्सर. ओके, इथं पण ट्राय करा. सेम क्वेश्चन आहे. फाइंड L1 फॉर नल डिफ्लेक्शन. फाइंड L1 फॉर नल डिफ्लेक्शन करा. बघा, झाला असेल प्रयत्न करून. हा 0 व्होल्ट, हा किती? 40 व्होल्ट. अच्छा, पण मग आता रेझिस्टन्स आलाय. पण नल डिफ्लेक्शनच्या वेळेला हे आणि हे वेगळे वेगळे असतात. मी जस्ट कॉन्सन्ट्रेट ऑन दिस. ह्याच्यात त्यांनी किती दिलेलं आहे? या पोटेन्शिओमीटर वायरचा रेझिस्टन्स 4 ओहम दिलेला आहे. 4 ओहम आणि 6 ओहम हे एकमेकांच्या सिरीजमध्ये आहेत, म्हणजे झाले 10 ओहम रेझिस्टन्स या प्रायमरी सर्किटमध्ये. म्हणजे इथला करंट किती काढू मी? आय ची व्हॅल्यू किती आहे? V/R. म्हणजे परत काय आली? 4 एम्पियर. 4 एम्पियर करंट फ्लो असेल तर हे 40 व्होल्ट असेल तर 24 ने तर ड्रॉप झाला ना. 24 ने ड्रॉप झाला म्हणजे किती शिल्लक राहिलं? 16. हे काय झालं? 16 व्होल्ट. हे 0 आणि हे 16 व्होल्ट. आता हे 0 व्होल्ट म्हणलं की हे 0 व्होल्ट आणि हे 24 व्होल्ट. नल डिफ्लेक्शन असल्यामुळे हे पण किती पाहिजे? 24 व्होल्ट. पण नाव लुक ॲट दिस. इज दिस अगेन पॉसिबल? हे 24 व्होल्ट पोटेन्शियल असलं पाहिजे या पॉइंटचं विथ रिस्पेक्ट टू द सेकंडरी सर्किट. सॉरी, पण मला सांगा हे 24 पॉसिबल आहे का? इज 24 पोटेन्शियल, हे 24 पोटेन्शियल लक्षात घ्या. या ठिकाणी जे काही पॉइंट्स आहेत त्या पॉइंटचं पोटेन्शियल 0 आणि 16च्या मध्ये असायला पाहिजे. 24 0 आणि 16च्या मध्ये आहे का? नाही. जस्ट ॲज द फर्स्ट प्रॉब्लेम. पहिल्या प्रॉब्लेम सारखा. पहिल्या प्रॉब्लेम मध्ये पण पहिला प्रॉब्लेम. दुसऱ्या प्रॉब्लेम मध्ये पण काय झालं? -4 आलं. म्हणजे -4 वॉज नॉट इन बिटवीन 0 to 20. सिमिलरली 24 इज ऑल्सो नॉट बिटवीन 0 to 20. हे कळतंय? ओके, म्हणजे ह्याच्यातनं कन्क्लुजन काय निघतं? फॉर एनी पोटेन्शिओमीटर टू फंक्शन, टू वर्क प्रॉपरली काय पाहिजे? मी जर ह्याला E1 म्हणलं, प्रायमरी सर्किटमध्ये जी सेल असते त्याला जर मी E1 म्हणला, त्याचा E1, आणि सेकंडरी मध्ये जे सेल असते त्याला E2 म्हणला, तर काय पाहिजे? ह्याचा नोट पहिले असं लिहा की पोटेन्शियल ऑफ पॉइंट P इज 24 व्होल्ट, बट इट इज नॉट पॉसिबल. वाय? कारण 24 व्होल्ट हे 0 आणि 16च्या मध्ये येतच नाही.
इट्स नॉट पॉसिबल. ओके, इट इज नॉट पॉसिबल म्हणजे काय, हे नल डिफ्लेक्शन पॉसिबलच नाही, अशी केसच होणं शक्य नाही आहे. कळतंय? आणि म्हणून काय पाहिजे, खाली एक नोट लिहा, हे चारही प्रॉब्लेम झाल्यानंतर खाली नोट लिहा, की काय लिहा, फॉर एनी पोटेन्शिओमीटर टू फंक्शन देर आर टू कंडिशन्स. पहिली, बॅटरीची पोलॅरिटी बरोबर पाहिजे, पोलॅरिटी एकसारखी पाहिजे. बघा इथं काय झालं, या दुसऱ्या केसेसमध्ये ह्याची पोलॅरिटी हे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह होतं, आणि हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह. बघा ह्याची पोलॅरिटी, हे काम झालं, दिस वॉज फंक्शनेबल. बघा, कारण ह्याची पोलॅरिटी सारखी पाहिजे, आणि आहे होती इथं, आणि ह्याची पोलॅरिटी इथं पलटी आहे, म्हणून चालत नाही इथं. तर पहिली गोष्ट काय, पोलॅरिटीज ऑफ बॅटरीज सेल शुड बी कनेक्टेड प्रॉपरली, फर्स्ट पॉईंट. दुसरा पॉईंट काय आहे, E1 should be greater than E2. E1 should be greater than E2. हे कळतंय, असं असायला पाहिजे. जर असं नसेल तर असा प्रॉब्लेम होतो आणि नॉट पॉसिबल कंडिशन येऊन जाते. इज इट क्लिअर टू यू? कळतंय हे? अच्छा, आपण पुढे बघूयात. ओके, हा क्वेश्चन बघा पुढचा. नल डिफ्लेक्शन मिळालेलं आहे ॲट 8 मीटर फ्रॉम धिस एंड. हे EMF 50 व्होल्ट आहे, 2 ओहम इंटरनल हा रेजिस्टन्स आहे, हां, आणि हे काहीतरी R आहे, याचं काही घेणं देणं नाही मला. ओके, क्वेश्चन आहे फाइंड E. हा E काढा, हाऊ मच EMF फाइंड करा सेलचं. ठीक आहे, बघा काही नाही, तेच मेथड आहे. आता या ठिकाणी उलटं केलेलं आहे, आपण दरवेळेला तिथनं घेतो तो कनेक्शन, आता या बाजूने घेतलं. काय प्रॉब्लेम आहे, आपल्याला कन्सेप्ट माहिती झालं. मला हे काय, ही व्होल्ट, हे घ्या 0 व्होल्ट, हे किती आहे 50 व्होल्ट. अच्छा, यातनं करंट किती फ्लो होतोय काढण्यासाठी हे नल डिफ्लेक्शन आहे. तर निग्लेक्ट सेकंडरी सर्किट, फक्त प्रायमरीला बघा. आता ह्याचा मला ह्याचा रेजिस्टन्स द्यायला पाहिजे. ह्याचा रेजिस्टन्स घ्या 8 ओहम. ह्याचा रेजिस्टन्स काय घेतला मी, 8 ओहम. ओके, आता हा 8 ओहम आहे, 8 ओहम आणि 2 ओहम किती झालं रेजिस्टन्स टोटल सिरीजमध्ये प्रायमरी सर्किटमध्ये. हा आणि हा सिरीज झाला ना प्रायमरी सर्किट. मला हे निग्लेक्ट करा, ऍज इफ दिस डझंट एक्झिस्ट. निग्लेक्ट का करा, कारण ह्याच्यामध्ये करंटच फ्लो होत नाहीये बिकॉज ऑफ नल डिफ्लेक्शन. ओके, म्हणून निग्लेक्ट करा. ओके, 8 आणि 2 किती झाले, 10 झाले. V/R म्हणजे करंट इन प्रायमरी सर्किट किती झाला, हा I. V/R ना, V किती आहे 50, R आहे 10, म्हणजे 5 एम्पियर. हे लिहून घ्या थोडं, 1-2 शब्द स्वतःच्या मनाने लिहा. हे कुठनं आलं, 10 कुठनं आलं, 8 + 2 तुम्हाला कळलं नसेल तर लिहा. 5 एम्पियर करंट फ्लो होतो यातनं. बरं, मला कळलं 5 एम्पियर. आता 5 एम्पियर IR ने ड्रॉप होतो ना, म्हणजे इथलं पोटेन्शियल किती झालं, 5 × 10 ने ड्रॉप झालं पाहिजे 50 पेक्षा, तर 40. म्हणजे इथलं पण काय झालं 40, आणि हे 0. अच्छा, हे 40 म्हणलं की हे पण 40, आणि हे काय झालं, इथलं पोटेन्शियल 40 - E. हे इथलं काय एकच असतील, कारण यातनं करंटच फ्लो होत नाही, त्यामुळे इथल्या R च्या अक्रॉस पोटेन्शियल ड्रॉप होणारच नाही. कारण ड्रॉप IR असतो ना, Iच नसेल तर काय ड्रॉप झाला, Iच 0 म्हणजे ड्रॉपच 0. हे पोटेन्शियल किती 40 - V. अच्छा, हे 40 - V म्हणजे हे किती आहे, हे पण 40 - E. हेच ना, हे जाणार ना पुढे, कारण नल डिफ्लेक्शन आहे इथं. ओके, या गॅल्व्हॅनोमीटरचा तोच यूज आहे, फक्त नल डिफ्लेक्शन डिटेक्ट करायचं. अच्छा, आता मला काय पाहिजे, त्यांनी ही लेंथ दिलेली आहे, त्यांनी ही लेंथ किती आहे, म्हणजे या पॉईंटचं पोटेन्शियल मला इक्वेट करायचं. या पॉईंटचं पोटेन्शियल प्रायमरी सर्किटच्या अनुसार किती आहे, पोटेन्शियल ग्रेडियंट, याला पॉईंट P म्हटलं तर पोटेन्शियल ग्रेडियंट किती आहे 40/10. पोटेन्शियल ग्रेडियंटला या 8 ने मल्टिप्लाय केलं, या लेंथला. आता लेंथ इथनं घेतो ना मी, मला लेंथ मी जिथनं घेतो त्याच्या रिस्पेक्टनी मला पोटेन्शियल डिफरन्स कळतो. आता काय झालं, दिस बिकम्स हाऊ मच, वेल दिस बिकम्स 32. म्हणजे ह्याचं किती पोटेन्शियल आहे या पॉईंटचं 32. एक कळतं तुम्हाला. ओके, नाव लिसन, दिस इज 32, आणि हा 32 किती असायला पाहिजे 40 - E. म्हणजे E ची व्हॅल्यू किती आहे 8. दॅट्स हाऊ यू फाइंड आउट. कळतंय? अच्छा, मला EMF कळला, अननोन EMF. इज इट क्लिअर टू यू? ओके, चला
आपण पुढचं यूज बघूयात या पोटेन्शियोमीटर सेटअपचा. एक आपण बुलेट मारला होता ना की टू कॅल्क्युलेट EMF ऑफ अननोन सेल. आता टू कॅल्क्युलेशन ऑफ स्मॉल आर म्हणजे काय, इंटरनल रेजिस्टन्स. बघा ओके, आता या सेटअपमध्ये काही नाही, या सेटअपमध्ये मी फक्त काय गोष्ट ऍड केलेली आहे, हा सेटअप तुम्हाला फॅमिलियर आहे. मी सेकंडरी सर्किटमध्ये एक रेजिस्टन्स बॉक्स लावलाय. काय लावलाय? एक रेजिस्टन्स बॉक्स. आठवतंय रेजिस्टन्स बॉक्स म्हणजे ज्याची व्हॅल्यू आपण आपल्या पाहिजे तसे आपल्याला चेंज करता येते. ठीक आहे, तर त्याचा आता तर मी तुम्हाला हे सेटअप सांगतो, त्यातलं काहीही बायहार्ट करायची गरज नाही, कुठल्याही फॉर्म्युला पाठ करायची गरज नाही. देर इज नो यूज मेमरायझिंग सो मेनी फॉर्म्युले. आपल्याला फॉर्म्युले पाठ करून मिळवायचं नाही, फक्त कन्सेप्ट लक्षात घ्या, कारण कसंही चेंज झालं तर तुम्हाला करता आलं पाहिजे हे. बघा कसं, मला काय काढायचंय, फाइंड R2. टू फाइंड R2 काढायचंय. E1 आणि R1 मला माहिती आहे, ती नोन सेल आहे. E2, अच्छा E2 ची व्हॅल्यू सुद्धा मला माहिती आहे. चला समजून चला, नसेल माहिती तर मागच्या मेथडने मला E2 ची व्हॅल्यू काढता येईल. काय करायचं बेसिकली, E2 ची व्हॅल्यू, हा रेजिस्टन्स बॉक्स काढून टाका आणि हे नल डिफ्लेक्शन ऑप्टेन करा, तुम्हाला मागच्या मेथडने E2 कळेल. बरं, E2 कळला, आता मला R2 काढायचंय, मग आता रेजिस्टन्स बॉक्स जोडतो पॅरलल मी त्याला. आता बघा काय होतं, मी करंट सगळा सर्किट चालू करतो, प्रायमरी चालू करतो, सेकंडरी चालू करतो आणि इथं कुठेतरी नल पॉईंट आणतो. नल पॉईंट आलेला आहे. ओके, नल पॉईंट आलेला आहे, हा नल पॉईंट P आहे. आता काय झालं, नल पॉईंट ज्या इन्स्टंटला येतो त्या इन्स्टंटला लक्षात घ्या, कधीही नल पॉईंट ज्या इन्स्टंटला येतो त्या इन्स्टंटला प्रायमरी सर्किट सेपरेट आणि सेकंडरी सर्किट सेपरेट, दोघांचं एकमेकांमध्ये काहीही आदान प्रदान नाहीये, झिरो. देर इज नो एक्सचेंज. कळतंय? हा, नल डिफ्लेक्शन नसेल तर देर इज सम एक्सचेंज. इथं कनेक्शन आहे कारण ना, इथं पण आहे, इथं पण आहे. पण नल डिफ्लेक्शन आलं याचा अर्थ काय, हे सर्किट आणि या सर्किटचा एकमेकांशी काही संबंध नाही, ते दोन्ही वेगळे वेगळे सर्किट ट्रीट करा. बघा, तसं असेल तर प्रायमरी सर्किटमध्ये मला काय म्हणता येईल, लेट अस फोकस ऑन प्रायमरी सर्किट. प्रायमरी सर्किटमध्ये मला काय म्हणता येईल, इथं करंट किती फ्लो होईल. समजा हा रेजिस्टन्स R आहे, हा R कशाचा रेजिस्टन्स आहे, पोटेन्शियोमीटर वायरचा रेजिस्टन्स आहे. मी सांगा, या प्रॉब्लेम मध्ये मी सगळं घेतलेलं आहे, हे R1 पण घेतलाय, R2 पण घेतलाय, सगळं घेतलंय. तर मी तुम्हाला एक कन्सेप्ट एक्सप्लेन करतो, नंतर प्रॉब्लेम आपण हजारो सॉल्व्ह करता येतील. ओके, तर मला सांगा किती करंट कन्स्टिट्यूट होईल प्रायमरी सर्किटमध्ये, I. हा I किती असेल, I असेल E बाय R ना. टोटल रेजिस्टन्स किती आहे प्रायमरी सर्किटचा, R1 प्लस कॅपिटल R. अच्छा, मला हे माहिती आहे, मला हे माहिती आहे. बरं, मग हे जर करंट असेल तर हे 0 व्होल्ट घेतलं तर हे हिचं पोटेन्शियल किती झालं, E1 झालं. आणि याचं किती झालं, मला पोटेन्शियल ग्रेडियंट काढायचं ना, याचं पोटेन्शियल झालं किती, E1 मायनस IR1, E1 मायनस IR1. दिसतंय, हे या पॉइंटचं पोटेन्शियल झालं की नाही. अच्छा, आता हे E1 मायनस IR1 असेल तर हे पण काय पाहिजे, E1 मायनस IR1. अच्छा, I ची व्हॅल्यू मला माहिती आहे ना, ही. अच्छा, ते E1 आहे ना, हे E1. ओके, पण मला I ची व्हॅल्यू माहिती आहे, सबस्टिट्यूट करू I ची व्हॅल्यू, इथं काय येईल, E1 मायनस E1 R1 अपॉन R1 प्लस R. क्रॉस मल्टिप्लाय करा, E1 R1 कट झालं, म्हणजे काय झालं, E1 R अपॉन R1 प्लस R. हे काय झालं, व्हॉट इज दिस, या पॉइंटचं पोटेन्शियल आहे बरं काय. मी ते E1 R1 ला फक्त सिम्प्लिफाय केलंय I ची व्हॅल्यू टाकून, असं आलं. अच्छा, याचं पोटेन्शियल 0 म्हणलं की ह्याचं पण काय 0 व्होल्ट. हे 0, ही लेंथ L1. तर मला सांगा पोटेन्शियल ऍट पॉइंट P काय झालं अकॉर्डिंग टू प्रायमरी सर्किट, किती झालं पोटेन्शियल ऍट पॉइंट P, किती झालं. पोटेन्शियल ग्रेडियंट काढू, पोटेन्शियल डिफरन्स अपॉन लेंथ, म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे हाच ना, तो तर 0 आहे, म्हणजे E1 R बाय L R1 प्लस R. L ने डिवाइड करून टाकलं मी, हे काय झाला, हा पोटेन्शियल ग्रेडियंट झाला, इनटू ही लेंथ L1. हे काय मिळालं मला, पॉइंट P चं पोटेन्शियल आहे ना हे. ओके, पुढे पॉइंट P चं पोटेन्शियल मिळालं, व्हेरी वेल. पुढे हे झालं
प्रायमरी सर्किटचं अनालिसिस. सेकंडरी सर्किटचं बघू आता अनालिसिस. सेकंडरी सर्किट एवढंच आहे फक्त, एवढंच. जस्ट दिस इज अ सेकंडरी सर्किट, दॅट्स ऑल. आता मला सांगा सेकंडरी सर्किटमध्ये पण काहीतरी करंट फ्लो होणार आहे. मला सांगा हे 0 व्होल्ट म्हणजे इथलं पण पोटेन्शियल 0 व्होल्ट, हे 0 व्होल्ट म्हणजे हे इथलं हे E2. आता इथलं पोटेन्शियल किती हे मला काढायचं असेल तर काय करावं लागेल, परत इथला करंट काढावं लागेल मला. इथला करंट I2 म्हणू. I2 कसं काढता येईल, लिहू का, E2 बाय रेझिस्टन्स RB प्लस R2. हा काय झाला, I2 झाला. अच्छा, I2 म्हणजे इथलं पोटेन्शियल किती झालं आता, E2 मायनस I2 R2 ना, कळतंय का, E2 मायनस I2 R2 किती झालं, I2 ची व्हॅल्यू टाका तिथं. म्हणजे काय किती लिहू मी इथं, E2 मायनस I2 ची व्हॅल्यू ती आहे ना, E2 R2 अपॉन RB प्लस R2 ती व्हॅल्यू टाकली तर बाकी काही नाही. ह्याला सिम्प्लिफाय केलं तर मला काय मिळेल, इथलं पोटेन्शियल काय मिळेल मला, I2 R2 E2 R2 कट होईल, हे काय मिळेल, E2 RB अपॉन RB प्लस R2. E2 हे काय नाही, क्रॉस मल्टिप्लाय केलं, काय स्टाईल मारली फक्त, डायरेक्ट करून टाकलं मी. RB प्लस R2 एकदा चेक करू. हा, हे या पॉईंटचं पोटेन्शियल आहे. अच्छा, आता नल डिफ्लेक्शन आलेलं आहे मला, म्हणजे या पॉईंटचं पोटेन्शियलच काय पाहिजे, पीचं पोटेन्शियल पाहिजे. म्हणजे पीचं पोटेन्शियल किती आहे अकॉर्डिंग टू सेकंडरी सर्किट, E2 RB अपॉन RB प्लस R2. अच्छा, आता हे VP मिळालं, हे VP मिळालं, दोन्हीचं एकच असलं पाहिजे कारण पॉईंट P एकच आहे. देअरफॉर आय कॅन राईट इक्वेटिंग बोथ द पोटेन्शियल्स. दोन्ही इक्वेट करा. काय लिहिता येईल मला, E1R अपॉन L R1 प्लस R इंटू L1 इज इक्वल टू हे E2 RB अपॉन RB प्लस R2. अरे कळतंय का, हे काय नाही दिसायला फार काहीतरी घाणेरडं दिसतं, हे आपल्याला पाठ करायचं नाही, मी तुम्हाला मेथड सांगतोय कशी करायची आहे. हे नंबर, हे आकडे घेऊन पण मला करता आलं असतं, पण आकडे घेऊन केलं असतं तर दॅट वुड हॅव बिकम स्पेसिफिक. म्हणून मी एक जनरल नंबर्स घेऊन केलेले, जनरल मी कॅप्शन्स घेऊन वापरून केलेलं आहे. हे असं आलं. आता यातलं मला काय काढायचंय, मला R2 काढायचंय. R2 या इक्वेशन मध्ये मला बाकीच्या गोष्टी माहिती आहेत का हे बघू. मला E1 माहिती आहे कारण तो नोन आहे, कॅपिटल R माहिती आहे, येस पोटेन्शिओमीटर वायर नोन आहे, L1 माहिती आहे, एक्सपेरिमेंटली मी मोजली, L माहिती आहे, पोटेन्शिओमीटर वायरची लेंथ आहे, R1 माहिती आहे कारण ही सेल नोन आहे, कॅपिटल R माहिती आहे कारण ती वायर माहिती आहे, L1 माहिती आहे, E2 माहिती आहे का, हा E2 माहिती आहे. E2 नसेल माहिती तर अगोदरच्या मेथडने E2 काढला. RB माहिती आहे कारण हा रेजिस्टन्स बॉक्स मला नोन व्हॅल्यू ठेवता येते, आणि सगळ्या गोष्टी माहिती आहेत, मला R2 काढता येईल. कळतंय, दीज आर द वेज यू कॅन सॉल्व्ह. कळतंय, हे बघून घाबरायची गरज नाही. आपल्याला फक्त काय पाहिजे, आपण नवीन काही शिकलो नाही याच्यामध्ये, लक्षात घ्या. इन्स्ट्रुमेंटमध्ये आपण नवीन शिकत नसतो का, आपण फक्त शिकलेली थेअरी अप्लाय करतो. मी काय थेअरी वापरली याच्यामध्ये, काही नाही. आपलं जुनं रेजिस्टन्स सिरीज मध्ये लावले, आय काढला, पोटेन्शियल डिस्ट्रीब्यूट केले, ते आपण याच्या अगोदर करत आलोय हजारदा. आता काय पहिल्यांदा शिकवलेलं नाही हे. कळतंय, ओके. हे नीट चांगलं नोट डाऊन करून घ्या. ओके, हा एक्झाम्पल बघा पुढचं. फाइंड L1 फॉर नल डिफ्लेक्शन. सेम क्वेश्चन, फाइंड L1 फॉर नल डिफ्लेक्शन. आता फक्त तुम्हाला याची प्रॅक्टिस करवायची आहे, पोटेन्शियल डिफरन्स आणि याची. फाइंड L1 फॉर नल डिफ्लेक्शन. ओके, बघा काय करता येईल. आता सगळ्यात पहिला नल डिफ्लेक्शन आलं, ह्याचा अर्थ काय, प्रायमरी सर्किट वेगळं, सेकंडरी सर्किट वेगळं, त्याच्यामध्ये एकमेकांचं काही घेणं देणं नाहीये. मला सांगा ह्याच्यामध्ये करंट किती कॉन्स्टिट्यूट होईल प्रायमरी सर्किटमध्ये. हा 8 ओम रेजिस्टन्स पोटेन्शिओमीटर वायरचा आहे, वायरचा 8 आणि हा 4, 12 झाले, म्हणजे 12 चौक 48, म्हणजे 4 अँपियर करंट आहे. कळतंय ना करंट. अच्छा, करंट असा असेल तर आता हा समज 0 व्होल्ट असेल तर हे किती झालं 48 व्होल्ट, आणि हे किती झालं IR ने ड्रॉप होणार ना, 4 चौक 16 ने ड्रॉप होणार, म्हणजे किती झालं 32. हे किती झाले 32 व्होल्ट. हे 32 व्होल्ट म्हणलं की हे पण 32 व्होल्ट, आणि हा 0 म्हणलं की हा पण 0 व्होल्ट. अच्छा, म्हणजे हा जर पॉइंट P असेल तर या पॉइंटचं पोटेन्शियल किती आहे, VP इज इक्वल टू पोटेन्शियल ग्रेडियंट
32/10 ना पोटेन्शियल ग्रेडियंट, डिवायडेड इंटू L1. अच्छा, इक्वेशन नंबर 1 डायरेक्टली लिहिलं मी. आता ते कुठे सगळ्या स्टेप्स मी लिहिल्या नाही, पण तुम्ही लिहा इफ यू वॉन्ट यू कॅन मेन्शन. पण इतकं सोपं आहे हे कॅल्क्युलेशन. बघा पुढे, हे 0 व्होल्ट म्हणलं की हे पण 0 व्होल्ट, हे 0 व्होल्ट म्हणलं की हे 8 व्होल्ट. अच्छा, आता हे 8 व्होल्ट जे दिलेलं आहे, ठीक आहे. आता पुढचं काढायसाठी मला इथनं सेकंडरी सर्किटचा करंट काढावा लागेल. आता सेकंडरी सर्किटमध्ये करंट नाही असलेला भाग नाही, सेकंडरी सर्किटमध्ये करंट आहे. हा, या आर्म मधनं करंट नाहीये कारण ह्याच्यामध्ये नल डिफ्लेक्शन आहे. कळतंय? ह्याच्यामध्ये करंट असणारच ना, असा गोल. फाईन. तर इथं किती करंट आहे? हा किती आय आहे. आता सेकंडरी सर्किट सेपरेट आहे, म्हणजे ह्याचं टोटल 8 × 14 ना, हे झालं 14 रेझिस्टन्स. हा आणि हा सिरीजमध्ये 14 रेझिस्टन्स असेल. 14/8 म्हणजे करंट काय झाला, सॉरी 8/14 म्हणजे हे 4/7 एम्पियर. डेटा असंच घेतलाय का मी? ठीक आहे, दोन जे आहे ते 2 आणि 6. ओके, सॉरी 6 2 8. ओके, माझ्या बघण्यात चूक झाली. 6 2 8 म्हणजे किती? हे 1 एम्पियर आहे. दिस इज 1 एम्पियर. ओके, आता हा जर 1 एम्पियर असेल तर इथलं पोटेन्शियल 8 व्होल्ट आहे. इथलं पोटेन्शियल किती? IR ने ड्रॉप होणार. 1 एम्पियर करंट आहे, 1 × 2 2 व्होल्टनी हे ड्रॉप होणार, म्हणजे हे झालं 6 व्होल्ट. आता हे 6 व्होल्ट झालं म्हणजे हे 6 व्होल्ट 6 व्होल्ट 6 व्होल्ट म्हणजे हे किती झालं पाहिजे? 6 व्होल्ट. दिस शुड बी इक्वल टू 6 व्होल्ट. म्हणजे L1 काय आलं? 60/32. काय तर सॉल्व्ह करा. काहीतरी फ्रॅक्शन मध्ये आला. 15 चौक 60 8 चौक 32 असं काहीतरी आन्सर येत आहे. मीटर 15/8. ठीक आहे. ओके, कळतं मी काय केलंय? काही ते पोटेन्शियल डिस्ट्रीब्यूट केले, करंट काढले. आपण काही वेगळं करत नाहीये, आपण असं केलेलं आहे ह्याच्या अगोदर. प्रॅक्टिससाठी अजून एक क्वेश्चन घ्या. हा, टेक दिस क्वेश्चन. काही नाही, ह्याच्यामध्ये फक्त मी सेकंडरी सर्किटमध्ये फरक केलेला आहे. आता सेकंडरी सर्किट काही असू शकतं ना. तुम्हाला करंट इलेक्ट्रिसिटी तुम्हाला सर्किट सॉल्व्ह करता येतात. यूज व्हॉट एव्हर लॉज यू वॉन्ट टू यूज, व्हॉट एव्हर आयडिया यू वॉन्ट टू यूज. तुम्हाला काय वापरायचं वापरा, फाइंड करा. आता काय करणार? क्वेश्चन तोच आहे, फाइंड L1 फॉर नल डिफ्लेक्शन. व्हिडिओला पॉज करा, ट्राय करा. पॉज करून ट्राय करून झालं असेल. आता बघू. नल डिफ्लेक्शन आहे म्हणल्यानंतर प्रायमरी सर्किट वेगळं, सेकंडरी सर्किट वेगळं. हा पॉईंट P घेऊन चालू. हे जर पोटेन्शियल 0 व्होल्ट असेल तर हे किती पाहिजे? 40 व्होल्ट. आता इथलं पोटेन्शियल किती काढण्यासाठी मला करंट काढावं लागेल. करंट किती आहे? पहिला रेझिस्टन्स 8 आणि 2 10 ओम रेझिस्टन्स आहे. सिरीजमध्ये ना, हे प्रायमरी सर्किटच्या सिरीजमध्ये 8 आणि 2. त्यामुळे 10 ओम रेझिस्टन्स 40 व्होल्ट बॅटरी म्हणजे 4 एम्पियर करंट. करंट किती झाला? 4 एम्पियर. 4 एम्पियर करंट असेल तर 8 4 2 8. इथलं पोटेन्शियल 8 नी ड्रॉप होणार म्हणजे किती झाला होणार? 32 व्होल्ट होणार. ओके, हे 32 म्हटल्यानंतर हे पण 32 आणि हे 0. अच्छा, म्हणजे मला काय मिळालं? प्रायमरी सर्किटच्या अनुसार VP किती आहे? पोटेन्शियल ग्रेडियंट 32/10 इंटू L1. अरे कळतंय का? हे झालं लाईक दिस. VP झालं. आता लेट अस वरी अबाउट द सेकंडरी सर्किट. आता सेकंडरी सर्किटमध्ये बघा, नल डिफ्लेक्शन असल्या कारणाने याच्यातलं काही करंट फ्लो होत नाहीये, पण पोटेन्शियल इथं 0, तर इथं पण 0, इथं पण 0, इथं 0 म्हणलं की इथे 10 वगैरे. ठीक आहे. आता तुम्ही ह्याच्यात तुम्ही करंट कसं काढणार? एक सिंपल आहे. हे सर्किट सेपरेटली कन्सिडर करा. कन्सिडर दिस सर्किट सेपरेटली लाईक दिस, ॲज इफ हे असं आहे. आणि तुम्हाला यातनं करंट काढायचा आहे. हे झालं 10 व्होल्ट, हे झालं 2 ओहम, हे 4 व्होल्ट आणि हे 4 ओहम. किती करंट असणार आहे मला सांगा? टोटल सेल एकमेकांना हे कसे आहेत? असिस्टिंग आहेत का अपोजिंग आहेत? हे एकमेकांना अपोजिंग आहेत का? तर ही बॅटरी असा करंट पाठवायचा प्रयत्न करते आणि ही बॅटरी असा पाठवायचा प्रयत्न करते. त्यामुळे एकमेकांना अपोजिंग आहेत. अपोजिंग असतील तर मला काय लिहिता येईल? मी त्यांना एकाच बॅटरीने रिप्लेस करतो. 6 व्होल्ट
10 आणि 4 एकमेकांना अपोजिट, उरले किती 6 असे, आणि हे दोन सिरीजमध्ये म्हणजे हा पण रेझिस्टन्स 6 ओम. ओके, 6 व्होल्ट 6 ओम म्हणजे किती करंट झाला? I इज इक्वल टू 1 एम्पियर, V बाय आर 1 एम्पियर, म्हणजे हा करंट काय झाला? 1 एम्पियर. ओके, आता हा जर 1 एम्पियर असेल, तर हे पोटेन्शियल 0 आणि हे किती 10 व्होल्ट, हे 10 म्हणजे कितीने ड्रॉप झालं इथे? 2 into 1, 2 नी ड्रॉप झालं, म्हणजे इथलं पोटेन्शियल 8 व्होल्ट. इथलं 8 व्होल्ट मिळालं की बस, इथलं पोटेन्शियल 8 व्होल्ट मला मिळालं, जे काय व्हीपी आहे मला माहिती आहे. म्हणजे L1 ची व्हॅल्यू किती आहे? 8 चौक 32, हा, आणि हे 5/2 आन्सर मीटर. कळतंय? किती लोकांचं मॅथ झालं बघा. आन्सर असं होत नसेल तर बेसिक प्रॉब्लेम आहे. मागच्या गोष्टी अजून प्रॅक्टिस पाहिजे, बाकी काही नाही. कन्सेप्ट कळली असेल तुम्हाला, प्रॅक्टिसची कमी पडत असेल कदाचित. ओके फाईन. सो देअर वी एंड पोटेन्शिओमीटर. ठीक आहे, बाय.